सर्वांना श्वास, सर्वांना आवाज, सर्वांना रोजगार, सर्वांना संपत्ती, सर्वांना सामाजिक सुरक्षा. आंबेडकरी नीतीचा एकच पॉइंट तुम्हाला सांगितलं, बाकी नीती मी सांगत नाही. बाकी नीती मी पॅम्पलेट मध्ये लिहिलेली आहे. हा पॅम्पलेट ह्या लोकांनी पब्लिश केलेला आहे, तुम्ही शॉर्ट मध्ये वाचू शकता, डिटेल मध्ये APIच्या वेबसाईट मध्ये तुम्ही बघू शकता. पण आंबेडकरी नीतीनेच भारत महान होऊ शकतो, महाराष्ट्र प्रबुद्ध होऊ शकतो आणि भारत सुद्धा प्रबुद्ध होऊ शकतो. ही एक बाब आहे ज्याच्याकडे आपल्याला आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आज देशामध्ये हे काम कोणतीच पार्टी करत नाही, फक्त API करत आहे. म्हणून API देशातील बेस्ट पार्टी आहे. ही गोष्ट मी आज तुम्हाला इथे स्वाभिमानाने सांगू. इलेक्शन जान दो, इलेक्शन में हार जीत होती है. इलेक्शन में हार जीत हो जाने से विचारधारा और नीति की हार नहीं होती. आज जो जीत रहा है वो कल हारेगा और जो आज हार रहा है वो कल जीतेगा. यही जो है वो नियम है, यही परिवर्तन का और नीति का नियम है. इसलिए इलेक्शन की हार जीत छोड़ दो, आपको कोई बड़ी बात नहीं. पर अगर भारत को सही में अगर महान बनाना है तो इस नीति को अडॉप्ट कर लो. और हम जानते कि आप ये नीति अडॉप्ट नहीं कर पाएंगे क्योंकि आपके काली टोपी वाले वो आपको करने नहीं देंगे. तुमचे काळी टोपी वाले ते करू देणार नाही, कारण ते म्हणतात हमको हिंदू राष्ट्र बनाना है. मैं बोल रहा भैया कहां से हिंदू राष्ट्र बना रहे? मोदी जी दिन में सपना देखने लग गए क्या? भागवत जी, अरे भागवत जी तुम्हाला इतिहास माहिती नाही. मोदींचा सोडून दे, एखाद वेळेस कमी शिकलेले असतील, पण तुम्ही तो खूप बोलता हम काली टोपी वाले बहुत पढ़े हैं, बहुत बड़े हम बुद्धिजीवी है, संस्कारिक ऑर्गनायझेशन आहे, XYZ तुम्ही म्हणता. अरे साधा तुम्हाला भारतीय इतिहासाची जाणीव नाही, तुमचं अध्ययन नाही. अरे ह्या भारताला भारत नाव देणारे आम्ही लोक, हे तुम्ही आज स्मार्ट सिटी बोलताय. ह्या देशामध्ये 10,000 वर्षापूर्वी मोहनजोदारो आणि हरप्पाची स्मार्ट सिटी बनवणारे आमचे नागवंशी लोक, आमचे आदिवासी लोक, आदिवासी नाग असुर ह्या देशामध्ये 10,000 वर्षापूर्वी ज्यांनी नाग सिंधू सभ्यता, नाग असुर सिंधू सभ्यता बनवली, ज्या लोकांनी पहिले शहर बनवले, पहिले इरिगेशन बनवले, पहिले कृषी कशी करायची ते सांगितलं, कसं व्यापार करायचा त्याला निर्माण केलं, कसे चांगले दागिने बनवायचे, कसे चांगली भांडी बनवायची, ह्या सर्व जे सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो, सभ्यता ज्याला आपण म्हणतो, 10,000 वर्षापूर्वी सभ्यताला निर्माण करणारे आम्ही नागवंशी असुर, ह्या देशातील आदिवासी लोक, ह्या देशातील दलित, ह्या देशातील OBC. तुम्ही बाहेरून आले आर्य संस्कृतीला घेऊन, तुम्हाला नाग पुसता येत नव्हतं बाहेरून जेव्हा आले तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही जे आहे नाग असुर संस्कृती उधारीमध्ये तुम्ही अडॉप्ट केली. आम्ही 10,000 वर्षापूर्वी इथे होतो, तुम्ही 3,500 वर्षापूर्वी आला, तुम्ही आमच्यापासून शिकला. म्हणून मैं म्हणतो आप आर्यन वैदिक संस्कृति की बात मत करो. आर्यन वैदिक संस्कृति ये जूनियर संस्कृति है, हमको ही कनिष्ठ आहे. तुमची संस्कृति कनिष्ठ आहे, आमची संस्कृति श्रेष्ठ आहे. मर करके देश में हिंदू राष्ट्र की बात हमारे आगे मत करना. भारत ना कभी हिंदू राष्ट्र था, न हिंदू राष्ट्र बनेगा. अरे इंडिया को आइडेंटिटी नहीं मिली. भारत को तुम्हारे हिंदू सभ्यता के अंदर से हिंदू राष्ट्र की जो बात कर रहे हो आप, उसमें से तुमको पहचान नहीं मिली. अगर इस देश में अशोक चक्र नहीं होता तो भारत को आइडेंटिटी भी नहीं मिली होती. वो अशोक चक्र बुद्धिस्ट रिलीजन से आहे. म्हणून आपण अशा अनैतिहासिक गोष्टी, उधारीच्या गोष्टी, खोटारड्या गोष्टी कृपा करून करू नका. भारत ना कधी हिंदू राष्ट्र होता, ना कधी हिंदू राष्ट्र बनेल. भारत प्रबुद्ध राष्ट्र होता आणि प्रबुद्ध राष्ट्रच राहणार, ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि म्हणून मला माहिती आहे की मोदी करणार नाही, इथे तुमचे मुंगटीवार करणार नाही. अपवाद झाला, चंद्रपूर पासून मुंबई पर्यंत गेले. आता माणूसच नाही तर कोणी पाहिजे करके चेहरा दिखा दिया, ती गोष्ट वेगळी आहे. आता महाराष्ट्राचाही असा म्हणजे हिस्ट्री आहे, भारताची हिस्ट्री आहे. कुणावर टीका टिप्पणी करत नाही, कुणाचं नाव घेत नाही, पण ही महाराष्ट्राचीच नव्हे देशातील हिस्ट्री आहे की ज्यांना नाक पुसता सुद्धा येत नव्हतं, लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, ते सुद्धा आमदार झाले, खासदार झाले, मिनिस्टर सुद्धा झाले. ह्या देशाची हिस्ट्री आहे. ज्यांच्याजवळ जमीन आहे, पैसा आहे, उद्योग आहे, एक विशिष्ट जातीमध्ये ज्यांचा जन्म झाला, थोडी लोकसंख्या आहे, ते लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. असे आपल्याकडे आहेत ना उदाहरणं, मी कुणाचे नाव घेत नाही.
पण तुम्ही मला सांगा, हा आदिवासी समाज, हा ओबीसी समाज, हा भटका विमुक्त, हे मुस्लिम, हे आमच्या देशाचे शेड्यूल्ड कास्ट. मला एका पत्रकाराने विचारलं, सर्व रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सी थी औरंगाबाद मध्ये मी गेलो प्रचारासाठी, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एपीआय 80 सीट्स आपण लढवतोय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईकडे 80 सीट्स आपण कंटेस्ट करतोय, फक्त चंद्रपूर मध्ये नाही करत. तर एक पत्रकाराने मला विचारलं औरंगाबाद मध्ये, सर वो बाजू की सीट रिजर्व सीट थी, उस पे आपने कैंडिडेट खड़ा क्यों नहीं किया? मैं म्हटलो, माय डियर फ्रेंड, मेरे डियर मीडिया के पत्रकार साथी, फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, अरे बाबा, तुम्ही 5000 वर्षापर्यंत आम्ही आदिवासींना जंगलामध्ये ठेवलं. 2000 वर्ष तुम्ही अस्पृश्यांना गावाच्या बाहेर ठेवलं. भटक्या विमुक्तांना 2-2.5 वर्ष तुम भटकते रहो पालकुडा टांडा में त्याच्यासाठी तुम्ही कंपेल केलं. आमच्या ओबीसींना शूद्र म्हणून गावामध्ये ठेवलं, तेडलीला, कुणबींना वर्णाच्या बाहेर ठेवलं, पाव के नीचे रहो म्हणून त्यांना म्हटलं, अरे तुमने 5000 साल हमको गांव के बाहर रखा, जंगलों में रखा, भटकने के लिए रखा. आज भी क्या केवल आप हमको रिजर्वेशन सीट तक सीमित रखना चाहते हो? मैंने कहा कि मैं SC/ST के लोगों को, DT/NT के लोगों को, मुस्लिम लोगों को जनरल सीट से लड़ाऊंगा और पूरे देश को बताऊंगा कि अगर इस देश में सही में किसी को कुछ आता है तो वो इस देश के SC/ST और बहुजन समाज के लोग हैं, इस देश के जनरल कैटेगरी के लोग नहीं. इसलिए मैं जनरल कॉन्स्टिट्युएन्सी से लढा. तर एपीआय ने जनरल कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सुद्धा SC/STच्या लोकांना, DT/NTच्या लोकांना, मुस्लिम लोकांना तिकीट दिलेलं आहे. आणि मी ओपनली चॅलेंज करतोय, आज सुद्धा चॅलेंज करून राहिलेलो आहे की आमचे कॅन्डिडेट आहेत इथे, बल्लारशाह वरनं आमचे कॅन्डिडेट आहेत, हे आमचे चंद्रपूर वरनं कॅन्डिडेट आहेत, यांचा परिचय तुम्हाला झालेलाच आहे. तुम्ही ह्या कॅन्डिडेट्सच्या समोर तुमचे जेवढे कॅन्डिडेट्स उभे असतील त्या लोकांना आणा, एक पब्लिक डिबेट करवा, शांतीने सर्वांना बसवा आणि महाराष्ट्राची जी समस्या आहे आणि त्याचा जो समाधान आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे असं तुम्ही सर्वांना, सर्व कॅन्डिडेट्स लोकांना विचारा, नागरिक लोक. आणि मी तुम्हाला चॅलेंजने सांगतोय की एपीआयच्या कॅन्डिडेटच्या समोर बाकी पार्टीचे कॅन्डिडेट्स जे आहेत ते हरणार, ते फिक्के पडणार, हे मी चॅलेंजने तुम्हाला सांगतोय. का? कारण आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, कॅडराईज केलेलं आहे. आज पार्टी सोडून कोणी आला, पैसा दिला, तिकीट देतो असं आम्ही करत नाही. आम्ही ट्रेनिंग देतो, कॅडरायझेशन करतो. माणूस नसला तर सीट खाली गेली तर चालेल, पण माणूस प्रॉपर पाहिजे. कारण आमचं असं मत आहे, जेव्हा हे लोक निवडून जातील तर विधानसभेमध्ये जेव्हा जातील किंवा पार्लमेंटमध्ये समोर जातील तर घटनेची अंमलबजावणी प्रॉपर व्हायला पाहिजे, नीतीची अंमलबजावणी प्रॉपर व्हायला पाहिजे. आणि जर यांनाच ते येत नसेल तर ते कसं करू शकणार, ही गोष्ट आम्हाला चांगल्याने माहिती आहे. आणि म्हणून आम्ही कॅडराईज करून, ट्रेनिंग करून तिकीट देतो, असं कोणालाही देत नाही आयाराम गयाराम. तर महाराष्ट्रामध्ये ही आपल्या समोर खूप मोठी संधी आहे. का संधी आहे? कारण महाराष्ट्रामध्ये घटस्फोट झालेला आहे आणि घटस्फोटही असा झालेला आहे की घटस्फोटीनंतर कोणता पार्टनर कोणत्या पार्टनरला चेंज करणार हे काही सांगता येत नाही. आणि त्या घटस्फोटीची कारण काही असतील त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, याचा व्हॅक्युम निर्माण झालेला आहे, ह्या व्हॅक्युमला आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाला ही अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आहे. आणि मी म्हणून आपण सर्वांना म्हणतो, आवर्जून म्हणतो की ह्या संधीचं सोनं करा, ह्या संधीचं सोनं करा. जर 80 सीटवर जर आपण 5 लाख मत मिळवू शकलो, 2-3 कॅन्डिडेट जरी सुद्धा आपण निवडून पाठवू शकलो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी ह्या 5 लाख मतांना 50 लाख मत करणार आणि समोर MLA MP सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जिंकू शकतो. म्हणून याची संधी करा, जी संधी आहे त्याचं सोनं करा, माती होऊ देऊ नका. ही आपल्याला चालून आलेली संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची सिंगल हँडेडली गव्हर्नमेंट बनणार नाही, परत अलायन्स गव्हर्नमेंट बनणार. पण आपली चळवळ, आंबेडकराईट मुवमेंट, आंबेडकरी चळवळ, आंबेडकराईट राजकारण कसं आपण समोर नेऊ शकू,
याच्यावर चंद्रपूर बल्लारशाच्या ह्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आपल्याला विचार करून त्याच्यावर ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मी आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडियाला, लोग म्हणतात कि सर देश में और एक पार्टी आ गई. मैंने कहा हाँ भाई आई है एक पार्टी. प्रश्न हा नाही आहे की पार्टी किती आहे. वी आर अ मल्टी पार्टी डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन द्यायला परमिट करतो. आपल्यासाठी काही अमेरिकेसारखं 2 पार्टी 3 पार्टी सिस्टम नाही. आपला संविधान मल्टी पार्टी डेमोक्रेसीला ऍक्सेप्ट करतं, कारण आपण कास्ट कम्युनिटी रिलीजन मध्ये डिवायडेड होतो. वी हॅव नॉट येट बिकम अ नेशन. आपण आतापर्यंत एक राष्ट्र बनलेलो नाही, आता आपण देश आहोत. आणि जोपर्यंत जातीचं निर्मूलन होणार नाही तोपर्यंत आपण एक राष्ट्र सुद्धा बनवू शकत नाही, असं स्पष्ट मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये ते बोलून सुद्धा दाखवलं त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला. तर मी लोकांना म्हणलो प्रश्न ये नहीं है कि एक पार्टी और आई है, प्रश्न ये है कि देश की जितनी पार्टी है उसको एक तरफ रख लो और एपीआई को एक तरफ रख लो. और आप मुझे बता दो कि किस पार्टी के पास इतनी बड़ी विचारधारा, तत्वज्ञान और नीति है. ये मैंने राइटिंग में डिक्लेयर किया, कोई भी उठा के इसको पढ़ लो. और आपके पास जो कुछ भी लिखा है वो मुझे दे दो, आपकी पॉलिसी को दे दो, और मैं दोनों को कंपेयर करता हूँ. आप भी कंपेयर करो और मुझे देश में एक भी पार्टी ऐसी दिखा दो जिसके पास आंबेडकरिज्म और उसकी पॉलिसी से बेस्ट पॉलिसी होगी. इसलिए मी पब्लिकली चॅलेंज करतोय की एपीआय ही बेस्ट पार्टी आहे देशाची. पण निळ्या झेंड्याविषयी बोलायचं झालं, मला अभिमान आहे गोष्टीचा. मी आज सर्वात जास्त बौद्धांच्या बरोबर शेड्यूल्ड कास्टच्या बाकी कम्युनिटीज आणि ट्रायबलला ऍड केलं, ओबीसींना ऍड केलं, भटक्या विमुक्तांना ऍड केलं, आता मुस्लिम्सला ऍड करतोय. आणि मला दुःख वाटायचं जेव्हा मी महाराष्ट्राच्या बाहेर जायचो, कारण एपीआय संघ एम्बस, विंग आहे संघ एम्बस आणि एपीआय दोन भारताच्या 15-16 राज्यांमध्ये स्प्रेड झालेली आहे. ही काय फक्त महाराष्ट्रापुरती पार्टी नाही, महाराष्ट्रापुरती चळवळ नाही, ऑल इंडिया चळवळ आहे. मी जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जायचो मला दुःख वाटायचं. मी 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जेव्हा ऑल इंडियाच्या टूरवर जायचो, किंवा जेव्हा मी सर्व्हिस मध्ये होतो आणि ऑल इंडिया पोस्टिंग मध्ये राहिलो रेजिग्नेशन करून येण्याच्या पूर्वी, तेव्हा मी बघायचो ऑल इंडिया मध्ये मला दुःख वाटायचं कि महाराष्ट्र के बाहर नीला झंडा ठीक से नजर नहीं आता. मला दुःख वाटायचं. पण आज संघ एम्बसने आणि एपीआय ने, मला अभिमान है गोष्टीचा कि आज अगर नीले झंडे की शान को केवल महाराष्ट्र में ही नहीं पूरे देश में अगर उस शान को किसी ने ऊंचा किया होगा तो वो संघ एम्बस और एपीआई ने किया है. और 6 साल के अंदर में ये काम हो चुका. म्हणून ही चळवळ आपल्याला यशस्वी करायची आहे. आंबेडकराइट गव्हर्नमेंट बनायचं आहे. आंबेडकरी नीतीला आपल्याला ह्या देशामध्ये लागू करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 8 लोकशाहीची संकल्पना आपल्याला दिली, त्या 8 लोकशाहीच्या संकल्पनेला आपल्याला वास्तविकतेमध्ये आणायचं आहे. भारतीय घटनेला आपल्याला लागू करायचं आहे पूर्णपणे. भारताच्या घटनेमध्ये मानवाधिकाराला आणायचं आहे. भारताला एक नवीन भारत, प्रबुद्ध भारत बनवायचा आहे. आणि हे सर्व काम बहुजन समाजाचा उत्कर्ष असो किंवा भारताला प्रबुद्ध भारत बनवणे असो किंवा प्रबुद्ध विश्वाची वाटचाल असो, हे काम फक्त आणि फक्त आंबेडकरवादाच्या आधारावर होऊ शकतो. आंबेडकरवाद हे वैश्विक विचारधारा आहे. आज विश्वाचे फिलॉसॉफर हे कार्ल मार्क्स नाही, विश्वाचे फिलॉसॉफर हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून आंबेडकरवादाच्या आधारावर हे काम होऊ शकतो. हे काम आम्ही करत आहे. ह्या काम करण्यासाठी तुम्ही ह्या चळवळीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. सर्व नागरिकांना सुद्धा अपील करतो की भारतामध्ये जर खरीखुरी लोकशाही आणायची असेल, जी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादित केली, तर ती लोकशाही जर भारतामध्ये आणायची असेल तर त्या लोकशाहीला आणण्यासाठी तुम्ही संविधानाच्या आधारावर समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय व माणुसकीच्या आधारावर आंबेडकराइट पार्टीच्या कोड सिम्बॉलवर वोट करा आणि ह्या चळवळीला समोर घेऊन जा. समोर चला, महाराष्ट्राच्या असेंब्ली पर्यंत चला, पार्लमेंट पर्यंत चला. आपण एक प्रबुद्ध भारत निर्माण करणार आहोत, हा आपला संकल्प आहे. असं बोलून कि 21वीं सदी अम्बेडकरिज्म की होगी, 21वीं सदी अम्बेडकरिज्म की होगी.
देश और दुनिया हमारी होगी, देश और दुनिया हमारी होगी. एक महत्वपूर्ण बात आहे, याला आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. दुसरा आम्ही एक लीड स्लोगन दिलं, आवाज टीव्ही वरनं पण तो येतोय, तो लीड स्लोगन सुद्धा तुम्हाला सांगतो आणि माझी बात तिथे संपवतो. प्रबुद्ध महाराष्ट्र प्रबुद्ध राष्ट्र, प्रबुद्ध महाराष्ट्र प्रबुद्ध राष्ट्र. शिवसेनेकडे हा विचार नाही, मनसेकडे महाराष्ट्राला प्रबुद्ध बनण्याचा विचार नाही, API कडे तो विचार आहे. प्रबुद्ध महाराष्ट्र प्रबुद्ध राष्ट्र, महामंगल माणसांचा महामंगल महाराष्ट्र, महामंगल माणसांचा महामंगल महाराष्ट्र. सर्वांना समता, सर्वांना समता, सर्वांना विकास, हाच आहे APIचा ध्यास, हाच आहे APIचा ध्यास, हाच आहे APIचा ध्यास. असा प्रबुद्ध महाराष्ट्र आणि प्रबुद्ध राष्ट्र बनवण्यासाठी आंबेडकरिझमला यशस्वी करूया, ही निवडणूक जिंकूया. एवढं बोलून आपली गोष्ट इथे संपवतो. जय भीम, जय फुले, जय बिरसा, जय प्रबुद्ध भारत. धन्यवाद सर.